नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी भूगोल पाठ 3 भरती ओहोटी सरळ सेवा भरतीचे उपयुक्त प्रश्नांसहित स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सरळ सेवेसाठी बहुतेक असे प्रश्न असतात की ते विचारले जातात। तर आपण आता प्रश्न बघूया। प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण टिंबटिंब आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 उष्णता, 2 वारा, 3 खोली। तर योग्य पर्याय आहे वारा। प्रश्न दुसरा आहे, भरतीच्या पाण्याचा टिंबटिंब व्यवसायास फायदा होतो। तर याचे पर्याय आहे 1 मासेमारी, 2 शेती, 3 खाणकाम। तर यापैकी योग्य पर्याय आहे मासेमारी। यामधील तिसरा प्रश्न आहे, लाटेच्या उंच भागाला टिंबटिंब म्हणतात। त्यामधील पर्याय पहिला आहे द्रोणी, 2 शीर्ष, 3 लांबी। तर योग्य पर्याय आहे शीर्ष। आता प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा। पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, लाटांची गती कशावर अवलंबून असते? तर याचे उत्तर आहे, लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते। प्रश्न दुसऱ्यामधील दुसरा प्रश्न आहे, भरती ओहोटीची 2 मुख्य प्रकार कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे उत्तर आहे, उधाणाची भरती ओहोटी आणि भांगांची भरती ओहोटी हे भरती ओहोटीचे 2 मुख्य प्रकार आहे। उधाणाची भरती व भांगांची भरती या 2 मुख्य प्रकार आहे। त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे, उधाणाची भरती ओहोटी केव्हा येते? याचे उत्तर आहे, उधाणाची भरती ओहोटी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला व पौर्णिमेला येते। कधी येते? अमावस्या व पौर्णिमा। त्यानंतर यामधील चौथा प्रश्न आहे, भांगांची भरती ओहोटी केव्हा येते? तर याचे उत्तर आहे, भांगांची भरती ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते। शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते। त्यानंतर यामधील 5वा प्रश्न आहे, पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात, ते कोणत्या बळाच्या विरोधात कार्य करतात? मोठे अग्निबाण वापरावे लागतात, ते कोणत्या बळाच्या विरोधात कार्य करतात किंवा काम करतात? तर उत्तर आहे, पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात, ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करतात। आपल्या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल असते। त्यानंतर आपण आता प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया। प्रश्न तिसरा आहे, पुढील संज्ञा स्पष्ट करा। त्यामधील आपण आता पहिली संज्ञा बघूया। 1 शीर्ष, सागरी लाटेचा उंच भाग म्हणजे शीर्ष होय। 2 द्रोणी, सागरी लाटेचा खोलगट भाग म्हणजे द्रोणी होय। आणि 3 आहे सुनामी, सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक लाटा म्हणजे सुनामी होय। विद्यार्थी मित्रांनो, सुनामीमुळे प्रचंड प्रमाणावर वित्तहानी होत असते। त्यानंतर आपण आता प्रश्न चौथ्याकडे जाऊया। प्रश्न चौथा आहे, पुढील बाबींचा भरती ओहोटीची कसा संबंध असेल ते लिहा। 1 पोहणे, 2 जहाज चालवणे, 3 मासेमारी, 4 मीठ निर्मिती, 5 सागरी किनारी सहलीला जाणे। तर या बाबींचा
संबंध कसा असतोय ते आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठेही पोहायला गेलो समुद्रकिनारी तर आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे असतात. सर्वप्रथम आपण पोहणे बघूया. पोहणे. भरती ओहोटीच्या वेळा माहिती करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या भागात पोहणे योग्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर भरती ओहोटीची वेळ माहीत नसेल तर आपल्याला ते धोक्याचे ठरू शकते. आपल्याला त्रास होऊ शकतो, आपण प्राणसुद्धा गमावू शकतो जर आपल्याला भरती ओहोटीची वेळ माहीत नसेल तर. त्यानंतर 2 नंबर बघूया, जहाज चालवणे. भरतीच्या वेळी जहाज समुद्र किनाऱ्यावरून बंदरातून सागर जलात नेणे व सागर जलातून समुद्र किनाऱ्यावर बंदरात आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, मासेमारी. तीन नंबर आहे मासेमारी. भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, चौथा मुद्दा, तो आहे मीठ निर्मिती. मीठ निर्मिती कशा पद्धतीने केली जाते ते आपण आता बघणार आहोत. 4. मीठ निर्मिती. भरतीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. ज्यावेळी भरती होते त्यावेळी भरतीचे पाणी समुद्र किनाऱ्याच्या जवळ येते. त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते. त्यानंतर 5वा आणि शेवटचा मुद्दा बघणार आहोत आपण, सागरी किनारी सहलीला जाणे. पुढचा 5वा मुद्दा काय आहे, सागरी किनारी सहलीला जाणे. भरती ओहोटीच्या वेळा माहिती करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडा प्रकारांचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते. आपण जर सहलीला गेलो तर आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहिती करून घेणे महत्त्वाचे असतात किंवा आपल्या फायद्याचे असतात. त्यानंतर इथे चौथा प्रश्न संपलेला आहे. आता 5वा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी 1:12 व त्या पुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी 7:25 अशी असेल. त्यानंतर आपण यामधील प्रश्न 5वा मधील दुसरा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न दुसरा आहे, ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते कारण सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे किंवा याचे कारण आहे, उत्तर किंवा कारण, ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही
प्रतिपादी स्थानावर त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. 2. 73 अंश पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस प्रतिपादी स्थानावर 107 अंश पश्चिम रेखावृत्त आहे. त्यानंतर आपण यामधील तिसरा प्रश्न बघूया. आणि तिसरा प्रश्न आहे, लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. त्याचे उत्तर आहे, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. 2. काही वेळा सागर तळाशी भूकंप झाल्यास किंवा ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यास लाटा निर्माण होतात. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न बघणार आहोत. लाटा निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर आहे, 1. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने ऊर्जेने सागरातील पाणी गतिमान प्रवाही होते. 2. वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. अशा प्रकारे लाटा निर्माण होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण यामधील 5वा प्रश्न बघणार आहोत. तर चला बघूया. 5वा प्रश्न आहे, लाटेची उंची व लांबी कशा प्रकारे सांगता येते. तर याचे उत्तर आहे, शीर्ष व द्रोणी या लाटेच्या 2 भागांद्वारे लाटेची उंची आणि लांबी सांगता येते. शीर्ष आणि द्रोणी यामधील उभ्या अंतराद्वारे लाटेची उंची सांगता येते. 2 शीर्ष दरम्यानच्या किंवा 2 द्रोणी दरम्यानच्या अंतराद्वारे लाटेची लांबी सांगता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधील आपण 6वा प्रश्न बघणार आहोत. तर चला 6वा प्रश्न बघूया आपण आता. 6वा प्रश्न आहे, लाटेंचे परिणाम स्पष्ट करा. लाटेंचे परिणाम स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे, 1. लाटेमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते. 2. उपसागराच्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. 3. सुनामीसारख्या विध्वंसक लाटांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. बघा, सुनामी ही काय असते, भयंकर असते. त्यामुळे मानवी जीवनात खूप मोठे संकट निर्माण होते. त्यानंतर आपण 5वा प्रश्न संपलेला आहे. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न आहे, पुढील विधानांचे भौगोलिक कारणे लिहा. पुढील विधानांचे भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील पहिलं कारण आहे, भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. तर काय होतो परिणाम ते आपण आता बघूया. तर त्याचे उत्तर आहे, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकाररीत्या कार्य करते. म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6वा मधील आपण प्रश्न दुसरा बघणार आहोत. तर चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, सागरी लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे, 1. वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होते. सागरी लाटा त्यांच्यात सामावलेल्या
सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात, त्यामुळे लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. त्यामधील पहिलं आहे भरती व ओहोटी. तर आपण प्रथम भरती बघूया, त्यानंतर ओहोटी बघूया. भरती, एक पहिलं कारण, सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. त्यानंतर ओहोटी, सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरतीमधील दुसरा मुद्दा आहे, भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते. त्यानंतर ओहोटीमधील दुसरा मुद्दा आहे, ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. त्यानंतर 2 बघूया, लाटा व त्सुनामी लाटा. तर लाटेमधील पहिला मुद्दा बघूया, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाटा निर्माण होतात. त्सुनामी लाट, सागर तळाशी झालेले भूकंप व ज्वालामुखीमुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. लाटा विनाशकारी नसते. त्सुनामी लाटा विनाशकारी असते. त्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 8वा आहे, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 12 वरील आकृती 3.8 मधील आकृती निरीक्षण करा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. या आकृतीचं आपल्याला काय करायचे आहे, निरीक्षण करायचे आहे आणि उत्तर लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, ही आकृती कोणत्या तिथीची आहे? आकृती कोणत्या तिथीची आहे? तर उत्तर आहे, ही आकृती अष्टमी या तिथीची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? तर याचे उत्तर आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे, या स्थितीची भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे, या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती भांगांची भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी भांगांची ओहोटी निर्माण होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न 9व्याकडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 9वा आहे, जोड्या लावून साखळी बनवा. जोड्या लावून साखळी बनवा. अ गट, ब गट आणि क गट. अनुक्रमेने 1 मध्ये लाटा. तर सर्वप्रथम आपण लाटा बघूया. लाटा वारा, भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, केंद्रस्तरीय प्रेरणा. केंद्रस्तरीय प्रेरणा पृथ्वीचे परिवलन वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. अनुक्रमणिका 3, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल चंद्र, सूर्य व पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. चौथा मुद्दा आहे, उधाणाची भरती. उधाणाची भरती अमावस्या, सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. 5वा मुद्दा आहे, भांगांची भरती. भांगांची भरती अष्टमी चंद्र व सूर्य यांची प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.